तर हा फोटो आपण पाहतोय सध्या उदय सामंत यांनी जे पत्र राजभवनावर दाखल दिलेलं आहे त्याची ही दृश्य हा फोटो सध्या समोर आलेला आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। गिरीश, हा फोटो आता समोर आलेला आहे राजभवनातून, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की अवघ्या काही वेळापूर्वी शिवसेनेचं जे शिष्टमंडळ आहे ते राजभवनामध्ये दाखल झालं होतं आणि त्यांनी या ठिकाणी हा फोटो आपण पाहतोय की आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रँड शपथविधी सोहळ्यामध्ये आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जे आहेत ते आता शपथविधीला उपस्थित असणार आहे। त्यामुळे जो सस्पेन्स होता, जो जे कन्फ्युजन होतं ते आता कुठेतरी दूर झालंय, त्यावर पडदा पडलेला आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आणि आज 3 प्रमुख नेते हे शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहे। त्यांचा शपथविधी होणार आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे शपथविधी त्यांचा पार पडणारे शपथविधीसाठी त्यांची उपस्थिती असणार आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की जे बाकीचे आमदार आहेत त्यांच्या 11 तारखेला जे मंत्रिपद आहे त्याचा विस्तार होणार आहे, त्यांचा शपथविधी पार पडेल असं बोललं जात आहे। त्यामुळे जे नाराजी नाट्य होतं, जो सस्पेन्स निर्माण झाला होता की एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होणार की नाही होणार, त्याबद्दलचा सस्पेन्स आता दूर झालेला आहे। आणि आमदारांनी सगळ्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही देखील या सरकारमध्ये समाविष्ट व्हायला हवं अशी विनंती केली। आणि या विनंतीचा मान राखून आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेतील असं बोललं जात आहे। त्यावर शिक्कामोर्तब देखील अधिकृतरित्या झाल्याचं समजतंय। आणि तशा नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता आपण